नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताय ना, करायलाच पाहिजे। आज आपण घेऊन आलेलो आहोत मराठी विषयाचे 1 ते 25 प्रश्न आणि तेही इथून मागे झालेल्या प्रश्नपत्रिकेतील काही महत्त्वाचे आणि चांगले आणि रिपीट होणारे असे क्वेश्चन। तर आपण बघूया त्याचे आन्सर आणि त्याची स्पष्टीकरणे। ठीक आहे, सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, समानार्थी शब्दाची जोडी जुळवा। समानार्थी शब्द आहे दार। आता त्याचे पर्याय दिलेले आहेत, कवाड, झाकण, गवाक्ष, कपाट। आता दार ह्या शब्दाचं आपल्याला समानार्थी शब्द माहीत असणार आहे। पडदेशी कमेंट मध्ये आन्सर करा, कारण खूप सोपा प्रश्न आहे। का असणार आहे बरं आन्सर? सोपा आहे। कुठला आहे तर ते कवाड। कुठलं बरं? कवाड। दुसरा प्रश्न बघूया। लेखक आनंद यादवांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? पर्याय आहेत, 1 उल्का, 2 गोतावळा, 3 बलूत, 4 कोसला। आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रत्येक परीक्षेमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन बघायला मिळतील आणि त्याच्यामध्ये हे तुम्हाला लेखक आणि पुस्तक हे महत्त्वाचंच असणार आहे, कारण याच्यावरती 1-2 का प्रश्न प्रत्येक परीक्षेला असतातच आणि हे सतत येणारे प्रश्न आहेत। त्यामुळे हे नक्कीच तुम्हाला पाठांतर करावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील। काही ट्रिक्स आणि काही युक्त्यांनी ते लक्षात ठेवावे लागतील। बघा, आता याचं उत्तर आहे, आनंद यादवांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर गोतावळा। कुठलं बरं? गोतावळा। ठीक आहे, तिसरा प्रश्न बघूया। तिसरा प्रश्न आहे, परत हाच प्रश्न आलेला आहे, पुढील पुस्तकाचे लेखक कोण? फक्त काय झालेलं आहे, आता व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे विचारलेलं आहे। असेच रिपीट होणारे क्वेश्चन सतत येत असतात, त्यामुळे आता याचं काय असणार आहे बरं उत्तर? व्यक्ती आणि वल्ली फेमस लेखक आहेत ते आणि कॉमेडी करणारे सुद्धा आहेत। बघा, आता कळलं असेल सगळ्यांना ह्याचं उत्तर काय आहे। आता पर्याय आहेत बघा, द मा मिरासदार, पु ल देशपांडे, चि. जोशी, बाळकराम। कोण सांगताय? कमेंट करा पटपट। तर याचं उत्तर आहे पु ल देशपांडे। आता बाळकराम, काही ह्याच्यामध्ये टोपण नावं सुद्धा दिलेली आहेत। तर बाळकराम हे राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे आणि अशा पद्धतीचं कधी लेखक देतील, कधी त्यांची टोपण नावे सुद्धा देतील। तर लक्षात ठेवायचं आणि योग्य उत्तर द्यायचं आहे। आता पुढील प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक 4, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य हा ग्रंथ कोणाचा आहे? पर्याय आहेत, अशोक केळकर, नागो कालेकर, हे तर कालकर झालेलं आहे, टायपिंग मिस्टेक आहे। तिसरा आहे गोमा बार आणि चौथा आहे प्रभाकर पाध्ये। तर कमेंट्स करा। आता परत आणि हे चौथा प्रश्न पुस्तकाचाच आलेला आहे, ग्रंथाचाच आलेला आहे, म्हणजे हे तुम्हाला करणं गरजेचं आहे। ह्याचे मार्क आहेत। आता याच मध्ये 3 प्रश्न आपण बघितले, पुस्तक आणि त्याचे लेखक कोण आहेत अशा पद्धतीचे, म्हणजे किती महत्त्वाचा हा पॉइंट आहे हे तुम्ही लक्षात घ्या। आणि ह्याचं उत्तर आहे बघा, गोमा बार नाही तर पवार पाहिजे होतं। काय पाहिजे होतं? टायपिंग मिस्टेक झालेली आहे। गोमा पवार यांचं हे पुस्तक आहे। आता प्रश्न क्रमांक 5, प्रयोग ओळखा। मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली। आता याच्यामध्ये पर्याय आहेत, कर्मण्य, दुसरा आहे नवीन कर्मणी, तिसरा आहे कर्तरी आणि चौथा आहे भावे। काही मध्ये कर्तारी असा झालेला आहे, तर टायपिंग मिस्टेक झालेली आहे। कर्मण्य मध्ये कर्मणी आहे तो, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते मी। आता यातला आन्सर काय असणार आहे? पटदिशी कमेंट करा। सोपा आहे, व्याकरण खूप
अवघड पण आहे आणि सोपं पण आहे. अभ्यास केला तर सोपं आहे, नाही केला तर ते अवघडच असणार आहे प्रत्येकासाठी. त्यामुळं तर याचं योग्य उत्तर आहे कर्मणी. काय आहे बरं योग्य उत्तर? कर्मणी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. 6वा, सोन्याचा धूर निघणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. आता पर्याय क्रमांक 1, सोन्याचा कस तपासणे. 2, अतिशय पैसा उधळणे. 3, पैसे साठवून ठेवणे. आणि 4, खूप संपत्ती असणे. आता सोपं आहे, आपण घरी सहज म्हणतो सोन्याचा, त्याच्या घरी सोन्याचा धूर आहे. बघा मग बोलता बोलताच या वाक्यप्रचाराचा आपण अर्थ सुद्धा आपल्याला मिळतो. त्यामुळे पटकन आन्सर करा. तर याचं उत्तर आहे खूप संपत्ती असणे. काय बरं? खूप संपत्ती असणे. त्याला आपण म्हणतो त्याच्या सोन्याचा धूर निघालाय त्याच्या घरी, असं बोलता बोलता. बरं ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 7वा, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. खांद्यावर उभे राहणे. काय बरं? खांद्यावर उभे राहणे. पर्याय आहे खांद्यावरून बंदूक मारणे. 2, जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे. डोंबाऱ्याचे खेळ करणे. आणि 4, खालच्या थरातल्या माणसांच्या खांद्यावर उभे राहून दही हंडी फोडणे. आता बघा काय असणार आहे आन्सर? सोपा आहे. आपण काही पर्याय इलिमिनेट सुद्धा करू शकतो. आता यात हसण्यासारखे पर्याय आहेत. खांद्यावरून बंदूक मारणे, डोंबाऱ्याचे खेळ करणे आणि खालच्या थरातल्या माणसांच्या खांद्यावर उभे राहून दही अंडी फोडणे. हे काय ह्याच्यावर आन्सर होऊ शकत नाही ना. त्यामुळे काय आन्सर असू शकेल हे आपण तिन्ही पण एलिमिनेट करू शकतो. कुणाला वाटेल डोंबाऱ्याचा खेळ करणे हा होऊ शकेल, पण तो तसा नाही आहे. तर याचं पूर्णपणे आन्सर आहे जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे, म्हणजेच खांद्यावर उभे राहणे. तर ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. आता आपण प्रश्न 8वा पाहू. प्रयोग ओळखा. आता काय बघा, तोलोलिंग पहाडीवरून वाक्य दिलेलं आहे. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळुकेने जणू हळूच म्हटले तथास्तु. आता बघा कुठला असणार आहे प्रयोग हा? काय दिसतंय तुम्हाला? कर्मणे, करता, काय काय दिसतंय बघा. कशावरून काय? थोडासा विचार करा आणि काय असणार आहे सांगा. ह्याचे पर्याय आहेत. 1, भावे प्रयोग. 2, समापन कर्मणी प्रयोग. 3, कर्मण्य प्रयोग म्हणजेच कर्मणी प्रयोग. आणि 4, कर्तरी प्रयोग. तर काय असणार आहे बघा. तर याचं उत्तर आहे योग्य भावे प्रयोग. काय बरं? भावे प्रयोग. पुढचा प्रश्न पाहू. 9वा, गायीची शिंग गायीला भारी नसतात ही म्हण कोणत्या प्रसंगी वापरली जाईल? बघा हा, गायीची शिंग गायीला भारी नसतात ही म्हण कोणत्या प्रसंगी वापरली जाईल? तर पर्याय आहेत. 1, गायीच्या शिंगामुळे एखाद्याला दुखापत झाली तर. 2, माहेरची पाहुणे एखाद्या स्त्रीच्या घरी आले तर. 3, दुसऱ्याच्या मुलांची जबाबदारी घेताना. आणि 4, स्वतःच्या मुलांचं ओझं वाटत नाही हे सांगताना. आता सिंपल आहे. गायीची शिंग गायीला भारी नसतात. आपण आपल्या आईच्या तोंडचीच वाक्य पाहिलेली आहेत. एखाद्या पुस्तकात वाचली असेल, पुस्तक वाचताना वगैरे. त्याच्यामध्ये काय पर्याय असू शकतो? इलिमिनेट केलं तर ऑप्शन कुठला राहील बघा त्याच्यामध्ये? ह्याला साजेसा असा. तर कुठला असणार आहे बरं? ऑप्शन क्रमांक 4, स्वतःच्या मुलाचं ओझं वाटत नाही हे सांगताना ही म्हण वापरली जाते. आता प्रश्न क्रमांक 10, रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार शोधा. दिवाळीच्या दिवसात मोठ्या मोठ्या दुकानात ठेवलेल्या अनेक आकर्षक वस्तू ग्राहकांच्या. आता काय असणार आहे बघा हा पुढं. 1, पर्याय आहे मान तुकवतात. 2, व्यसन घालतात. 3, नजरेत भरतात.
की 4 विकोपाला जातात. आता वाक्यावरून दिसतंय काय असणार आहे बरं. आकर्षक वस्तू आपल्या काय असतात, डोळ्यात काय असतात सांगा बरं. कमेंट करा आन्सर पटपट पटपट. आटपा काय असणार आहे आन्सर. नजरेत भरतात. काय बरं, नजरेत भरतात. कारण आकर्षक वस्तू आपल्या मनाला भुरळ घालत असतात आणि ते आवडतात, त्यांनाच म्हणतात नजरेत भरणे. आता पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 11. पुढील शब्दाचा अर्थ सांगा. गंध वार्ता. काय शब्द, गंध वार्ता. आता पर्याय आहेत. 1 बातमी, 2 रस, 3 इच्छा, 4 वास. आता काय, खूप सोपं आहे. खूप म्हणजे एकदम सोपं आहे, सहजच. गंध वार्ता. आता वार्ता म्हणजे काय, असं शब्दांची फोड करून तुम्ही उत्तर शोधू शकताय. वार्ता जरी गंधाचं काही माहित नसलं तरी वार्ताचं माहित आहे ना. वार्ता म्हणजे काय असते, वार्ताहर, बातमी, पत्रकार वगैरे हे काय तर तुम्हाला माहित असेल ना. त्याच्यावरून शोधायचा प्रयत्न करायचा. म्हणजेच काय, ह्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बातमी. आता पुढचा प्रश्न असेल. काही सोपेही असतात, काही अवघडही असतात, पण सगळ्याचाच अभ्यास अगदी केअरफुली आपण करायचा असतो. आणि तुम्ही जर नवीन असाल किंवा जुनेही असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअर करायला तरी अजिबात विसरू नका. ज्या गरजू विद्यार्थी आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवा. खूप महत्त्वाचे प्रश्न असे घेऊन आलेलो आहोत आम्ही. आता प्रश्न 12वा बघा. विरुद्धार्थी शब्द द्या. पुरेशी असा शब्द आहे. आता ह्याचा विरुद्धार्थी शब्द, प्रश्नाकडे लक्ष द्या. विरुद्धार्थी शब्द म्हटलंय. काही जण समानार्थी शब्द, काही जण वेगळा आणि काहीतरी शब्द देतील, पण पुरेशीचा विरुद्धार्थी शब्द सांगायला सांगितलेला आहे त्यांनी. तर काय असणार आहे पर्याय बघा. भरपूर, दुसरा आहे पूर्ण, तिसरा आहे अर्धी आणि चौथा आहे अपुरी. तर काय बघा, काय लक्षात आलं काय, कमेंट करा. खूप सोपा आहे, सोप्यातच चुकतंय. म्हणून सोपा असू दे अवघड असू दे, तो क्वेश्चन केअरफुलीच करायचा असतो. काय असणार आहे अपुरी. विरुद्धार्थी शब्द पुरेशीचा अपुरी. काही जण भरपूर पण म्हणतील, पण तो चुकीचा आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन 13. पुढील शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. परत विरुद्धार्थी शब्द आला बघा. शब्द काय आहे, खरे. त्याचा विरुद्धार्थी शब्द कुठला, पहिला आहे अवैध, दुसरा आहे वाईट, तिसरा आहे मिथ्या आणि चौथा आहे सत्य. विरुद्धार्थी म्हटले. लक्षात घ्या. क्वेश्चन का आहे चांगला विचार करा, वाचा, एकदा दोनदा वाचा आणि मगच त्याचं उत्तर द्या. पण लवकरात लवकर. इथं पण कमेंट करा काय असणार आहे. तर त्याचं उत्तर असणार आहे मिथ्या. विरुद्धार्थी शब्द मिथ्या म्हणजेच खोटे. काय बरं, खोटे. खऱ्याच्या विरुद्ध खोटे. असे वेगवेगळे शब्द आहेत. त्याची तुम्हाला वाचन सतत असायला पाहिजे. त्याचा तुम्ही सतत सराव करायला पाहिजे. इथं आता समानार्थी. पुढचा क्वेश्चन बघा. समानार्थी शब्द द्या. हताश. आता पहिला आहे पर्याय निराश, दुसरा आहे हतबल, तिसरा अस्वस्थ आणि चौथा दुःखी. आता हताश म्हणजे तुम्हाला माहितच आहे, तो का सांगायला लागणार आहे. अगदी पहिली दुसरीच्या मुलाला सुद्धा येऊ शकेल असा शब्द समानार्थी आहे. बघा काय असणार आहे उत्तर. कमेंट करा फास्ट. काय बरं, निराश. काय उत्तर असणार आहे याचं, निराश. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 15. पुढील वाक्यप्रचारासाठी कोणत्या वाक्यातला उपयोग बरोबर आहे. मायेची पाखर घालणे. बघा हा पर्याय. पहिला आहे मायेने पाखरांना दाणे टाकले. दुसरा आहे चिमणीने पंख पसरले. तिसरा आहे सिंधुताईंनी अनाथ मुलांवर मायेची पाखर घातली. आणि चौथा आहे आईने झोपलेल्या अदितीवर शाल पांघरली. आता याचा काय असणार आहे बरं, मायेची पाखर घालणे. काय उत्तर असणार आहे, पटपट कमेंट करा.
सोपे आहेत आणि क्वेश्चन केअरफुली वाचत जावा, पर्याय सुद्धा केअरफुली वाचा आणि उत्तर करा फास्ट. तर बघा याचं योग्य उत्तर आहे सिंधुताईंनी अनाथ मुलांवर मायेची पाखर घातली. त्याचा वाक्यात उपयोग करून दिलेला आहे इथं आणि तो आपल्याला शोधायला सांगितला होता. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 16. शब्दाचा अर्थ सांगा. काय बरं? शब्दाचा अर्थ सांगा. आता शब्द काय आहे? अळी. काय आहे बरं? अळी. आता अळी म्हणजे आपल्या समोर काय येईल हो पहिला? तो कीटक असले बघा असा वळवळणारा, तो अगदी डोळ्यासमोर होतोय. पण पर्याय वाचल्यानंतर पर्याय बघा हा अगोदर. काय बरं? पहिला पेठ, दुसरं गल्ली, तिसरा रस्ता आणि चौथं चाळ. आता काय असणार आहे बघा? अळी. खेडेगावात असतात बघा, क्ल्यू देते. खेडेगावात असतात बघा, वरची अळी, खालची अळी. कळलं का बघा उत्तर? कमेंट करा. हा, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? गल्ली. काय असणार आहे बरं? गल्ली. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17. केवल वाक्य करा. काय बरं? केवल वाक्य करा. वाक्य काय बघा? मगाशी मी तुम्हाला भाड्याचे पैसे दिले, त्यातली 1 रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे. ही विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटलं. आता इथं 3 वाक्य दिलेले आहेत, त्यांचं केवल वाक्य करायचं आहे. कुठला पर्याय असू शकेल? वाचा बरं, पर्याय नीट वाचा बरं. मी पण वाचते बघा. 1, त्याला नवल वाटले कारण मी मगाशी दिलेल्या भाड्याच्या पैशामधली रुपयाची नोट बदलून मागितली. दुसरं आहे, मगाशी दिलेल्या भाड्याच्या पैशामधील रुपयाची नोट बदलून मागितली म्हणून त्याला नवल वाटलं. तिसरं आहे, मगाशी तुम्हाला दिलेल्या भाड्याच्या पैशामधली 1 रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे अशी विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटले. आणि चौथा आहे, जेव्हा मी भाड्याच्या पैशामधली नोट बदलून मागितली तेव्हा त्याला नवल वाटले. आता काय असेल सांगा बरं? पूर्ण 3 पण वाक्य पाहिजे त्या ह्याच्यामध्ये, वाक्यामध्ये, केवल वाक्य तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये. आता काय असणार आहे बघा? कोण सांगतंय? कमेंट करा, कमेंट करा फास्ट. बघा अनेकदा, तोपर्यंत मी पाणी पिते. वाक्य चांगली वाचा, ती मोठी मोठी आहेत. कुठले येते बघा? झालं का? केलं कमेंट? बघा तर काय आहे उत्तर? पर्याय क्रमांक 3. मगाशी तुम्हाला दिलेल्या भाड्याच्या पैशामधली 1 रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे अशी विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटले. आता हेच का बरोबर आहे सांगा बरं? त्या 3 वाक्यात का बरं ते 3 वाक्य का नाहीत बरं? कारण ती तिन्ही वाक्ये अर्धवट आहेत. पूर्ण वाक्य तिन्ही पण इथं जी सेपरेट वाक्य दिलेली आहेत ती तिथं नाही आहे. ती अर्धवट लिहिलेली वाक्य आहेत. नीट वाचा, परत व्हिडिओ बघा. आपण आता पुढचा क्वेश्चन बघू. तुम्हाला काही समजलं असेल तर परत व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आमच्याकडे हे सगळं रेकॉर्डेड असणार आहे, तुम्हाला ते भेटणार आहे सगळं. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल आमच्या नवीन व्हिडिओची आणि या मराठी विषयाच्या लेक्चरची, तसेच इतर काही विषयाच्या लेक्चरची पण तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओज. पुढचा प्रश्न बघा. 18वा. पुढील शब्दाचा अर्थ सांगा. असोशी. काय शब्द? असोशी. आता याचे पर्याय आहेत. 1 कसोशी, 2 अतृप्ती, 3 सोशिक, 4 असहाय्यता. आता हे जरा पर्याय एकापुढे एक झालेले आहेत, असू दे, समजून घेता येते तुम्हाला. पर्याय दिलेले आहेत चारही बघा. असोशी म्हणजे काय असणार आहे? सोसू न शकणारा. बघा बरं, कमेंट मध्ये उत्तर करा फास्ट.
अतृप्ती. काय बरं? अतृप्ती असं याचा आन्सर असणार आहे. अतृप्ती. ठीक आहे. आता 19 नंबरचा बघा, समास ओळखा. कुठलाही समास, कुठला शब्द दिलेला आहे त्यांनी? डोंगर माथा. कुठला दिलेला आहे बरं? डोंगर माथा. आता काय बरं पर्याय बघा, तिथं पहिला आहे तो द्विगु आहे, तो चुकून न झालेला आहे, द्विगुण झालेला आहे. दुसरा आहे तो बहुव्रीही आहे, ह त्यातलं राहिलेलं आहे, टाईप करायचं. तुम्ही समजू शकताय तो बहुव्रीही असणार आहे. तिसरा कर्मधारय आणि चौथा षष्टी तत्पुरुष समास. बघा बरं, डोंगर माथा काय असणार आहे? तर त्याचं उत्तर आहे षष्टी तत्पुरुष समास. कुठलं बरं? षष्टी तत्पुरुष समास. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. डोळा लागणे. काय बरं? डोळा लागणे. ऑप्शन आहे डोळ्याला लागणे, 2 झोपणे, 3 डोळे मिटणे पाहिजे होतं तिथं, चुकून ढेळे झाले, आणि 4 डोळ्यात काहीतरी जाणे. तर काय असणार आहे? उत्तर डोळा लागणे म्हणजे आपल्याला झोप येणे, झोपणे अशा पद्धतीचं. आता 21 नंबरचा क्वेश्चन बघा. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य कोणते आहे? आज्ञार्थी वाक्य म्हटलं इथं. क्वेश्चन नीट आणि केअरफुली वाचा. फक्त मी उत्तर सांगतोय म्हणून पुढे नुसती उत्तरच घेत जाऊ नका. क्वेश्चन आणि आन्सर तुम्ही पण सांगण्याचा प्रयत्न करा, कमेंट करा, बुद्धीला जरा तुमच्या उजाळा द्या. काय असू शकेल बघा त्याचं? पर्याय आहे विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखू नये, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी का, आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे पुढं. तिसरा विद्यार्थ्यांनी वर्गात दंगा करू नये, आणि चौथा आहे विद्यार्थ्यांनो वर्गात शांतता राखा. आता कुठला असणार आहे बघा? आज्ञार्थी म्हटलंय. आज्ञार्थी म्हणजे पर्याय क्रमांक 4 विद्यार्थ्यांनो वर्गात शांतता राखा हे उत्तर असणार आहे. आज्ञा केलेली आहे ती. क्वेश्चन नंबर 22. शब्दाचा अर्थ सांगा. मागमूस. काय बरं? मागमूस. आता त्याचे ऑप्शन आहेत शोध, साचा, शोध, मागोमाग. आता काय आन्सर असणार आहे बघा? शोध. शोध इथं 2दा झालेला आहे, पण इथं मागमूस इथं सॉरी तर उत्तर द्यायला आणि ह्या पर्यायाच्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं? पत्ता असं पाहिजे होतं. पत्ता. पत्ता असं पाहिजे होतं. तर याचा आन्सर आहे मागमूस. आता कोण सांगू शकतंय बघा? कमेंट करा पटपट पटपट. हे नाही आहे. एक पर्याय आपण शोध. शोध 2दा पडलाय, त्याच्याऐवजी तिथं दुसरा शब्द दिलेला आहे तुम्हाला, पत्ता, साचा, शोध आणि मागोमाग. काय असणार आहे बघा उत्तर त्याचं? तर पत्ता हेच उत्तर असणार आहे. काय असणार आहे? पत्ता. मागमूस म्हणजे पत्ता. आपण एखाद्याचा मागमूस काढत जातोय बघा, दुम काढत जातोय म्हणजेच पत्ता काढत जातोय, शोधत जातोय. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 23. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. किती आतून हसतात ती. बघा हा, किती आतून हसतात ती आणि उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे काय असणार आहे बघा? क्वेश्चन बघा, सॉरी पर्याय बघा. पर्याय 1 प्रश्नार्थी, दुसरा आहे विधानार्थी वाक्य, तिसरा आहे उद्गारार्थी वाक्य, आणि चौथा आहे विद्यार्थीवाद वाक्य. आता मी तुम्हाला उत्तर सांगितलंय थोडक्यात, कारण मी क्वेश्चन काय बरं कुणाला बघूया, कमेंट्स करा फास्ट. क्वेश्चन मध्येच आन्सर दिले मी. कुणाचं लक्ष असेल तर बघूया.
ठीक आहे, समजलं काय? कुठलं बरं? उद्गारार्थी. कुठल्या बरं? उद्गारार्थी. कारण का सोपं आहे ओळखायला. वाक्याच्या पुढेच तुम्हाला किती आतून हसतात ती असं उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे, त्याच्यावरून ते तुम्हाला समजून जाईल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. 24 नंबरचा विरुद्धार्थी शब्द द्या. बेचव. आता बेचवच्या विरुद्धार्थी काय असणार आहे बघा. अळणी, पर्याय दिलेत अळणी, चविष्ट, खारट आणि रसाळ. बेचव काय असणार आहे बरं? फास्ट, सोपा शब्द आहे एकदम. विरुद्धार्थी म्हटलंय, विरुद्धार्थी झालं काय? चविष्ट काय असणार आहे बरं? चविष्ट. उत्तर काय असणार आहे? चविष्ट. बेचवच्या विरुद्ध चविष्ट. आता नेक्स्ट 25 नंबरचं बघा. योग्य विग्रह करा. आणि वाक्य काय, शब्द काय आहे? हर्षोल्लास. काय बरं? हर्षोल्लास. ह्याचा योग्य विग्रह करा. पहिला पर्याय आहे हर्षाने उल्हास, दुसरा आहे हर्षातून उल्हास, तिसरा आहे हर्षाने उल्हास आणि चौथा आहे हर्ष किंवा उल्हास. बघा हा 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य विग्रह काय असणार आहे? हर्षोल्लासचा. तर याचं कमेंट करा फास्ट फास्ट. आटपा. उत्तर आहे याचं हर्ष आणि उल्हास. काय असणार आहे बरं? हर्ष आणि उल्हास. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण 1 ते 25 प्रश्न पाहिलेले आहेत, स्पष्टीकरण सुद्धा केलेलं आहे. त्याच्याबद्दल धन्यवाद. परत एकदा धन्यवाद. जर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.